नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा समस्येबद्दल बोलणार आहे, चर्चा करणार आहे की पशुपालन आणि दूध व्यवसायात फार मोठ्या अडचणी निर्माण करतात की ज्या अडचणींसाठी पशुवैद्यक आणि मालकसुद्धा हतबल होतात आणि पर्यायानं दूध व्यवसाय आणि पशुपालन यामध्ये फार तोटा होतो किंवा ते कुटुंब अक्षरशः 3 वर्षासाठी आर्थिक आणि सर्वच दृष्टीनं तोट्यात जातं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्यातली आज आपण एक जी महत्त्वाची बाब चर्चा करणार आहे ती म्हणजे जनावरातील पानाचोरी, दूध न देणे किंवा पानं न पाणवणे. आता पानाचोरी ही बाब तशी गुंतागुंतीची आहे, प्रक्रियाच गुंतागुंतीची आहे. विशेषतः देशी जातीच्या गायी आणि पहिलारू म्हैशी किंवा रेडी यामध्ये आपल्याला ही समस्या प्रकर्षानं जाणवते. ही अडचण एवढी गंभीर समस्या आहे की ज्या कुटुंबाचं पशुपालनावर किंवा दूध व्यवसायावर कुटुंब अवलंबून असतं, असा कुटुंब आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे घायला येतं, तोट्यात जातं आणि कमीत कमी 3 वर्षाचा लॉस एका ह्याच्या होतो. कारण जनावर लहानपणा सांभाळून गाभण लागणे, गाभण लागलेलं वीज पानानं सोडल्यामुळं वाया जाणं आणि परत गाभण लागून ते परत विकणं, हा जो जवळपास त्या कुटुंबाला आर्थिक फटका हा 3 वर्षासाठी बसतो. ही प्रक्रिया गुंतागुंतीची काय आहे, त्याची काही कारणं आहेत का ते आपण आधी जरा शोधूया. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण असतं ते आहे तो उत्तेजकाचा असमतोल. थोडक्यात प्रोलॅक्टिन आणि ऑक्सिटोसिन हे जे उत्तेजक आहेत यांचा थोडासा असमतोल होतो किंवा ते स्त्रवत नाहीत. दुसरी बाब असते म्हणजे आहारातील पोषण मूल्यांची कमतरता. तर सर्वसाधारण आपण आहार वासरू ते गाय किंवा रेडी ते म्हैस ह्या कालावधीत त्यांना आवश्यक आहारातील योग्य ते पोषण मूल्य देणे गरजेचं आहे. तिसरी बाब काय असू शकते तर जनावरांचे ताणतणाव. मागे आपण पाहिलं होतं आहार, गाभणावस्था, विणे, हवामान, आजार, प्रवास इत्यादी बाबतच्या ताणतणाव. आणि चौथं आहे ते अनुवंशिकता. काही ठराविक प्रजातीमध्ये ही अनुवंशिक असतं किंवा व्यक्तिगत एखाद्या जनावरात ते अनुवंशिक राहू शकतं. त्यामुळे अशी ही 4 कारणं आहेत. आणि 5वं कारण आहे ते म्हणजे काशीचे आरोग्य, काशीचे आजार किंवा काशीचं असं काय असेल तर त्यामुळं सुद्धा हे असा प्रकार घडू शकतो. आता महत्त्वाचा कन्सेप्ट यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा उपचार. या प्रकारात उत्तेजकांचा वापरावर बंदी असल्याने बऱ्यापैकी हा उपचार अशक्य म्हटलं तरी चालेल, अशक्यच असतो. अशा ठिकाणी स्वतः पशुवैद्यक असू द्यात किंवा मालक हतबल झालेले असतात. अक्षरशः बऱ्याच ठिकाणी आमच्या समोर हे खाजगी लोकांचे कंडा, दोरे, अंगारा, दृष्ट हे उपाय आमच्या समोर केलेले आम्ही पाहतो. फारसा फरक होत नाही. काहींच्या ठिकाणी फरक दिसतो, काही ठिकाणी दिसत नाही. अशा ह्याच्यात डॉक्टरसुद्धा हतबल झालेले आहेत. नक्की काय करावं ह्याबद्दल. तर ही समस्या पशुपालनासाठी आणि दूध व्यवसायासाठी अत्यंत आर्थिकदृष्ट्या तोट्याची आणि शक्यतो जनावर न पाळावं अशा पद्धतीची मानसिकता निर्माण करणारी आहे. त्यामुळं थोडासा ह्यावर उच्चस्तरीय संशोधनात्मक विषय होऊन याबद्दल काहीतरी निर्णय घेणं किंवा काहीतरी संशोधन करणं गरजेचं आहे. ह्यामध्ये काय करावं लागेल तर तज्ज्ञ पशुवैद्यक आणि
पशुवैद्यकीय औषध निर्मिती संस्था ह्यांनी एकत्रित येऊन जर दूध उत्पादनास हातभार लावण्यासाठी ह्यावर जर काही उपाय शोधले तर पशुपालकांना आणि दूध व्यवसायाला फार मोठा फायद्याची गोष्ट होईल. असे बऱ्याच बाबी आहेत की जिथं हतबलता निर्माण होते आणि हतबल झालेला मनुष्य त्या व्यवसायापासून परावृत्त होतो. आज मितीला बाजारात बऱ्याच पानवाच्या गोळ्या, औषधं, पावडर वगैरे विकली जातात, परंतु खास 100% त्यावरती उपचार किंवा उपाय होतोच याच्याबद्दल थोडीशी आशंकता आहे. तर तज्ज्ञ पशुवैद्यक आणि औषध कंपन्यांच्या संशोधन शाखेने एकत्रित काम करून ह्यावर जर योग्य मार्गदर्शन आणि योग्य उपाय सुचवले तर नक्कीच दूध उत्पादकांना आणि दूध व्यवसाय करणाऱ्या लोकांना, पशुपालकांना त्याचा 100% फायदा होईल. आज आपण एवढंच बोलूया. यानंतर पुढच्या एखाद्या समस्येबद्दल बोलू.